T20 वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषासाठी भारतीयांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण आपली इंडियन टीम ही बार्बाडोसमध्ये अडकलेली आहे। त्या ठिकाणी चक्रीवादळ पाहायला मिळते, वारा वाहतोय आणि उड्डाण रद्द आहेत विमानाची। त्यामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेल्या टीम इंडियाला मायदेशी परतण्यासाठी 6 ते 12 तास लागणार असल्याची माहिती समोर येते आहे। बार्बाडोस विमानतळ उघडण्यासाठी 6 ते 12 तास लागण्याची शक्यता आहे। वादळ आणि पावसामुळे बार्बाडोस विमानतळ हे बंद आहे। विमानतळ उघडल्यानंतर मायदेशी परतणार असल्याची माहिती समोर येते। या टीम इंडियाची आता प्रतीक्षा आहे। टीम इंडियानं वर्ल्ड कप T20 वर आपली मोहर उमटवलेली आहे। वर्ल्ड कप T20 जिंकलाय, मात्र टीम इंडिया भारतामध्ये आल्यानंतर जो जल्लोष केला जातो तो भारतीयांना करता आलेला नाहीये, कारण या मॅच नंतर जी टीम इंडिया आहे ती इंडियाकडे निघालेली होती, मात्र त्याच वेळेला बार्बाडोस विमानतळावर थांबावं लागलं, कारण इकडची उड्डाणं रद्द करण्यात आलेली होती। इथं चक्रीवादळ आणि जोरदार वादळी वारा सुटलेला होता, त्यामुळे इकडची सर्व उड्डाणं रद्द होती आणि आणखी काही प्रतीक्षा आता भारतीयांना करावी लागणार आहे हा जल्लोष करण्यासाठी, कारण बार्बाडोस विमानतळ उघडण्यासाठी 6 ते 12 तास लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर टीम इंडिया तिकडच्या ज्या विमानं तिथून येणार आहे त्याच्यामध्ये बसून आपल्या मायदेशी परतणार आहे। बार्बाडोसच्या पंतप्रधानांनी तिकडचं हे विमानतळ नेमकं कधी उघडणार याविषयी माहिती दिलेली आहे, तर 2 दिवसांपासून बार्बाडोसमध्ये टीम इंडिया अडकून पडली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।